बंधू आहेत ते एन्जॉय मारताय चिल मध्ये. वंडर सोल तिकडे, त्याची सोल गेली कुठेतरी, फक्त तो वंडर राहिला आता. एवढी झाली होती एवढी. देवबाग बीच. बांधल की बाबा. आपल्यासोबत जुळले आहेत श्रीमान सरांचे जिगरी. दाखवता का जरा टॅटू वगैरे? हे बघा, तुमचं नशीब जरा कमी आहे. 5-6 दिवसापूर्वी येऊन गेलाय. हा ना. आपलं पण प्लॅनिंग नुसार थोडस. बरोबर. आता ते मगाशी बोलले ते येऊन गेले तसं. 27-28 एकोणतीस 3 दिवस. कारण 27 तारीख त्याच्यासाठी खास आहे. काय विषय 2 दिवस खास आहे म्हणून तो 27 मालवण किंवा गोवा. 2 ठिकाणची कन्फर्म आहे 27 नाही दरवर्षी. ओके. तर आता आपण काय केलं आहे, आपल्या गोप्रोची मेमरी कार्ड काढून भावाच्या गोप्रोच्या मेमरीमध्ये टाकून गोप्रोमध्ये टाकून दिली आहे. म्हणजे कसं वॉटरसोबत थोडं रिस्क पण नाही, त्यांच्याकडे वॉटरप्रूफ केस आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता आपला गोप्रो तर बंद असणार आहे. आणि आता आपण लवकरच या बोटमध्ये जाणार थोडंसं आतमध्ये. तो जो सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय त्याच्या पलीकडं आपल्याला डाईव्ह करायची आहे. कोणती बोट ही का ती? अच्छा, इकडे आहे का? चला, तर या बोटमध्ये आता आपण बसूया आणि त्या किल्ल्याच्या पलीकडे जाऊन आपण डाईव्ह करूया. बाकी आमच्यासोबत जे एक्स्ट्रा आले होते ना, त्यांना स्कुबा घेऊन घेते. आणि आपले बंधू आहेत ते एन्जॉय मारताय चिल मध्ये. वंडर सोल तिकडे, त्याची सोल गेली कुठेतरी, फक्त तो वंडर राहिला आता. इथेच भाऊ म्हणे मला वरती घ्या म्हणे. एवढी झाली होती एवढी. उलटा मारा नाही तर पाठी जा. ते खाली करा. हा, उलट असा मारला तर पाठी जा. हा, अक्षय आहे मागणीत बघा. येऊन जाते. हा, ते येऊन जातं ते. वंडर सोलचीच मजा आहे. पड्यावर या. चलो गाइस, मिलते हैं अभी आपको नीचे. राईट हँड. डॉक्टर साहेब. हां, नाही रे, मला इथे जे होतं खालीच ते तिकडे फिरून आले. आपला गडी ना
सो तो गाइस आ गए हम स्कूबा डाइव करके। हमारे गाइड ये भैया थे। भैया आपका नाम? मंदार भैया। इन्होंने हमें अंदर तक मतलब काफ़ी अच्छा एक्सपीरियंस करवाया। नीचे गणपति मूर्ति देखी, वाइट सैंड देखी और बहुत टाइप्स के शेवाड़ प्रवाड़ स्पीसीज। बोट के मालिक ये रहे हमारे शैलेश भैया। सगळे मित्र एकच। आता स्कुबा डायव्ह नंतर आपल्याला थोडंसं पेटपूजा करावीच लागेल आणि आपली सगळी मंडळी इथे जवळच बसली आहे। ही बघा, तुम्हाला आता दाखवतो आपली ही आपल्या बोटवरची सगळी मंडळी। ही बघा. हे सगळेच मी येत आहे तर चला आमच्या सोबत कुठं कायाकिंगला चला. ते सकाळी तुम्ही केलं ना ते आता मस्त झापूक गुल्ली बांगडा मासा आपण आज ट्राय करणार आहोत with rice. पहिल्यांदा मी आता याचं कॉम्बिनेशन खाणार आहे असं, नाही तर पहिले चपाती सोबतच खायचो। चला हे करूया बांगडा मासाची चव। आपण काय काय खाल्लंय? पॉपलेट खाल्लं, सुरमई खाल्ली आणि आता बांगडा मासा खाणार। खेकडा थोड्या वेगळ्या फोल्डरमध्ये, फिश फोल्डरमध्ये। तर काहीच आता आपण जाणार आहोत वारली बीचला। थोडंसं गाड्या वगैरे आपल्या बाईक्स वगैरे वारली बीचवरती घेऊन जाऊ आणि बघूया आपला बाईकसोबतचा एक्सपिरियन्स काय कसा आहे। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी आलो आहोत वारली बीचला। वर्ली बीच इथेच मागे इथे जवळ नाही का, तो समोर दिसतो आहे, तो आहे सिंधुदुर्ग फोर्ट। तो समोर आहे सिंधुदुर्ग फोर्ट आणि आपण आहोत इथे वारली बीचला। आपल्या बाईक्स वगैरे जरा आपण आता इथे आणल्या आहेत जवळ, बीचच्या एकदम जवळ। हे बघा, इथं हिमालया NS 200 बनवली आणि आपले NS इकडे जरा मागे आहे, ही राहिली इथे। आणि इथे चालू आहे यांचं काम, बांगडे मासा पकडतात, बांगडा मासा। खूप कष्टाचं काम आहे, फार समुद्रातून इकडून खेचून खेचून काढतात। कुठून कुठून गाडी काढत आहे आम्ही। समोर बीच होतं, बीचवरून रोडला जायचं होतं, तर शॉर्टकट शोधत होतो। शॉर्टकटसाठी गाडी आम्ही इकडून काढत होतो, मी इथून काढली। इथून आहे ना सगळी माती आहे, आय गेस हे रिटर्न गेलेत। जाऊन लावून देऊ। हां, कॉन्स्टंट स्पीडने जाऊ द्या फक्त। आता इथून आम्हाला निघायचं आहे, गाडी फसणारच आहे थोडीफार। फसली तर काही आज आपण काय काय केलं एक शॉर्टकटमध्ये बघू। सगळ्यात पहिले आपण बोट राईडला गेलो, तिथे आपण 8-9 पॉईंट्स पाहिले, डॉल्फिनचा एक झुंड पाहिला। त्यानंतर आपण त्या फॉर्टवरती गेलो, त्या फॉर्टचं नाव काय आहे? निवती फॉर्ट, त्यासोबत निवती बीच, नंतर भोगवे बीच, असं करून आपण शेवटी
एका आयलँडला आलो, सुनामी आयलँडला. तिथे कमरेपर्यंत पाणी होतं, त्यात आपण थोडंसं एन्जॉय केला आणि एक बोट राफ्टिंग केली. त्यानंतर आपण स्कुबा डायव्हिंग आपण सिंधुदुर्ग फोर्टच्या अगदी जवळ केला. तिथे स्कुबा डायव्हिंग केली. सिंधुदुर्ग फोर्टला आपण काही जास्त वेळ थांबला नाही, तिथेच आपण त्या बीचवरच लंच वगैरे केलं आणि रिटर्न येऊन आपण वर्ली बीचला थांबलो. वर्ली बीचला थोडा वेळ आपण सनसेट वगैरे पाहिला, टाईम स्पेंड केला आपण मित्रांसोबत, थोडंसं एन्जॉय केला. त्यानंतर परत आपण रिटर्न आलो. तर अशा प्रकारे आजचा हा व्लॉग होता. तर आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करत आहोत. हा डिस्टर्ब करायला खूप येतो. लाइक, सब्सक्राइब, कमेंट और दबा के देख लो भाई, वॉच टाइम बढ़ाओ. तर जर व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवा. आणि आपण उद्या सकाळी निघणार आहोत गोव्याला. तर त्या व्हिडिओला कंटिन्यू पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन दाबून ठेवा. आपली जर्नी अजून संपलेली नाही आहे. तर टिके रहो, लगे रहो, स्टे ट्यून. ओके, बाय. उद्या भेटू आपण. चला.